आता जी नुकतीच शौर्य आणि चंदनी ब्रदर्स यांची जी मॅच झाली त्याच्यामध्ये जो मॅन ऑफ द मॅच होता तो हेमंत ठाकूर होता. त्याला या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच म्हणून सन्मानित करण्यात येते. त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. हेमंत ठाकूर, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे हेमंतसाठी. अतिशय सुंदर गोलंदाजी केली त्याने या ठिकाणी. आता जी नुकतीच मॅच झाली ह्या मॅच मध्ये त्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच म्हणून ठरलाय, विनर ठरलाय तो हेमंत ठाकूर. आता जो सामना होणार आहे तो आहे अकाल ज्योत वर्सेस अकाल ज्योत आणि डॅनियल ब्रदर्स. या सामन्यामध्ये जी नाणेफेक होती ती अकाल ज्योतने जिंकली आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. डॅनियल ब्रदर्स आणि अकाल ज्योत यांचा अतिशय सुंदर आणि अटीतटीचा सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॅनियल ब्रदर्स फलंदाजी करणार आहेत आणि या ठिकाणी सामन्याचा आनंद अगदी हेलिकॉप्टर मधून सामन्याचा आनंद घेण्यासाठी प्रेक्षक या ठिकाणी येऊन आपल्या दोन्ही संघांचा 12वा खेळाडू हे पहा डॅनियल ब्रदर्स आणि अकाल ज्योतचा 12वा खेळाडू. पहिला चेंडू थोडस मिसफील्ड झालं आणि या गचाळ क्षेत्ररक्षणाचा फायदा घेतलाय फलंदाजाने. पहिल्या चेंडूवरती 2 धावा. डॅनियल ब्रदर्सने आपलं धावांचं खातं खोललंय. संजू परब 2 धावा मिळाल्या पहिला चेंडू. राजू नरले, संजू परब सामना करतोय राजूचा. निर्धाव चेंडू, पहिल्या चेंडूवरती 2 धावा मिळाल्या. दुसरा चेंडू निर्धाव चेंडू. राजू नरले यांचा दुसरा चेंडू निर्धाव असा चेंडू. तिसरा चेंडू लेगच्या दिशेने कट करून दिला. अतिशय सुंदर असा फटका आणि चौकार. धावसंख्या वाढते संघाची धावसंख्या झाली ती 6. राजूच्या बॅटमधून संजीव परबच्या बॅटमधून निघालेला पहिलाच खणखणीत आणि दणदणीत असा चौकार. 3 बॉल 6. हा अतिशय सुंदर असा आणि फलंदाज बाद करण्याची जी संधी होती, रन आउट करण्याची जी संधी होती, डायरेक्ट स्टंपवरती चेंडू लागलेला नाही आणि ती संधी गमावली. 4 बॉल 7 धावा. चार बॉल 7 धावा. बालू बबलू बबलू स्ट्राइकला आहे. चार बॉल 7 धावा. पहिलीच ओव्हर. अतिशय मिडॉनच्या दिशेने मारलेला सुंदर फटका. पाहूया किती धावा निघते आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतात, नाहीये. 2 धावा पूर्ण. धाव संख्या झाली आहे ती. राजूच्या बॅटमधून निघालेला खूप सुंदर असा फटका होता. बालूच्या बॅटमधून निघालेला.
5 बॉल 9 धावा. अतिशय सुंदर मारलेला फटका, परंतु हवेत चेंडू, चेंडूच्या आणि फलंदाज बाद. बाळू आऊट झालेला आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या होते ती 9. पहिलं षटक संपलेलं आहे. धाव संख्या झाली 9. नवीन अतिशय फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला हा फलंदाज आहे जठार, राहुल जठार. एक षटकाच्या समाप्तीनंतर 9. नितीन ठाकूर आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. नितीन ठाकूर. डॅनियल ब्रदरची धावसंख्या झाली ती 9. एक फलंदाज बाद 9. नितीन. नवीन फलंदाज आलाय राहुल जठार. डॅनियल ब्रदरचं एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 9. एक विकेट. राहुल जठार बद्दल बोलायचं झालं तर अतिशय तडाखेबंद असा फलंदाज आहे. जोरदार फटकेबाजीसाठी पंचक्रोशीमध्ये, आजूबाजूच्या परिसरामध्ये, नवी मुंबई क्रिकेटमध्ये त्याचं नाव आहे. आणि पहिलाच चेंडू वाईट. धावसंख्या वाढते ती डॅनियल ब्रदरची. डॅनियल ब्रदरची धावसंख्या झाली आहे 10. गोलंदाज नितीन ठाकूर आपल्या संघासाठी पहिलं षटक टाकतोय. अतिशय सुंदर मारलेला फटका, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक हजर. एकाच धावेवरती समाधान मानावं लागते डॅनियल ब्रदर्सला. संघाची धावसंख्या झाली ती 11. बबलूने खूप सुंदर असा फटका मारला, परंतु एक आता सामना करतोय नितीनचा सामना करतोय जठार. 5 षटकांचा हा सामना राहील. तडाखे बंद फलंदाजीसाठी परिचित असलेला जठार सामना करतोय नितीनचा. अतिशय सुंदर मारलेला हवेत असणारा चेंडू आणि फलंदाज बाद करण्याची जी संधी होती ती गमावलेली आहे. झेल सुटलेला आहे. अतिशय सुंदर असा फटका हवेत चेंडू होता, परंतु फलंदाज बाद करण्याची जी संधी होती ती गमावली आहे. जठारला जीवदान मिळाले. पाहूया त्या जीवदानाचा जठार काय फायदा उचलतोय तो. संघाची डॅनियल ब्रदरची धावसंख्या झाली ती 12. नितीन अतिशय सुंदर असा टाकलेला चेंडू होता. फलंदाज काय बाद करण्याची संधी होती, परंतु ती गमावली. नितीन सामना करतोय बबलू. सुंदर टाकलेला चेंडू तितकाच सुंदर रीतीने तटावलेला चेंडू थेट सीमारेषेच्या बाहेर केलाय आणि 6 षटकार. पंचांचा इशारा षटकार. धावसंख्या झाली बबलू 3 बॉल 18. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 बॉल 18 धावा. बबलूच्या बॅट मधून निघालेला खणखणीत षटकार. नितीनचं हे पहिलं षटक आहे. 3 चेंडू या ठिकाणी टाकलेले आहेत आणि डॅनियल ब्रदरच्या धावा झाल्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा. बबलू नुकताच खूप मिड ऑनच्या दिशेने खूप सुंदर
नितीनचा पुढचा चेंडू सामना करतोय बबलू. बबलूने पुन्हा एकदा सुंदररित्या तटावलेला चेंडू. चेंडू हवेत आहे, पाहूया. आणि 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 फलंदाज बाद. बबलू आऊट झालेला आहे. अतिशय सुंदर फलंदाजी केली होती बबलूने. जवळजवळ 12 धावा, वैयक्तिक 12 धावा केल्या बबलूने. 14 धावा आपल्या संघासाठी, 14 धावांचं योगदान करून बबलू तंबूत परततोय. नितीनचं थोडंसं यशदायक फलदायक षटक म्हटलं तर अजिबात वावगं ठरणार नाही. नवीन फलंदाज दिनेश. नितीन याचं हे दुसरं षटक चालू आहे आणि आता सामना करतोय तो जठार दिनेश पंडित. नवीन फलंदाज आलेला आहे. स्ट्राईक वरती दिनेश पंडित, नॉन स्ट्राईक वरती जठार आहे. नितीनचा पुढचा चेंडू कट करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु बीट झालाय फलंदाज. बॅटला लागून चेंडू एसटी रक्षकाच्या पाठीमागे गेला. कुठली धाव नाहीये, निर्धाव चेंडू. नितीननी टाकलेला हा 5वा चेंडू होता. नितीनचा पुढचा चेंडू जबरदस्त टाकलेला चेंडू. मारण्याचा फलंदाज पूर्णपणे बीट केलंय फलंदाजाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 18. नितीनचं खूप सुंदर असं षटक होतं. साई एकता मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळू चंदानी साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रत्येक खेळाडूंचा ते पाठिंबा देण्यासाठी हजर आहेत. लकी सामना करतोय जठार. डॅनियल ब्रदरच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा झालेल्या आहेत. लकी आपल्या गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा आणि विकेट किंग म्हटलं तर वावगं ठरू नये असा हा अफलातून टेनिस बॉलचा जबरदस्त गोलंदाज लकी आणि तितकाच तडाखेबंद फलंदाज जठार सामना करतोय लकीचा. अतिशय सुंदर मारलेला फटका, परंतु तो चेंडू वरती जो प्रहार केला आणि तो चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. लकी विकेट घेण्यासाठी भाग्यशाली ठरलाय. तुषार नवीन फलंदाज आलेला आहे. तुषार. डॅनियल ब्रदरची धावसंख्या अजूनही 18च. डॅनियल ब्रदरच्या 3 बाद 18 धावा आहे. तिसरं षटक चालू आहे. लकीचा पहिला चेंडू झालाय. पहिल्याच चेंडू मध्ये लकीने जबरदस्त विकेट या ठिकाणी घेतलेली आहे. तुषार सामना करतोय लकीचा. कट करून दिलेला चेंडू. पाहूया किती धावा मिळत आहेत त्या आणि तितकंच सुंदर असं क्षेत्ररक्षण. 1 धावेवरती समाधान मानावं लागते तुषारला. धावसंख्या झाली आहे डॅनियल ब्रदर्सची 19.
लकी आपलं संघासाठी तिसरं षटक घेऊन येतोय आणि तिसऱ्या षटकामधील तिसरा चेंडू तुषारसाठी. लकीचा तिसरा चेंडू फुलटॉस चेंडू, तितक्याच सुंदर पद्धतीने मारलेला तटावलेला चेंडू आणि चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर, चौकार. दणदणीत षटकार आणि संघाची धावसंख्या थेट 30. मनीष शर्मा यांच्याकडून दिनेशसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे प्रत्येक अजूनही षटकार जर मारले तर अजून लकी याचं तिसरं षटक संपलंय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 31 धावा, डॅनियल ब्रदरच्या 31 धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक या ठिकाणी संपलंय. दिनेश पंडित, बॉलर ओमकार, ओमकार आपल्या संघासाठी चौथं षटक घेऊन येतोय आणि स्ट्रायकर आहे दिनेश. नाही स्ट्राईकला कोण? ओमकार अतिशय सुंदर मारलेला फटका, परंतु चेंडूवरती जितका जबरदस्त प्रहार केला होता, चेंडू स्पीड जबरदस्त बंदुकीच्या गोळीसारखं स्पीड होतं, त्यामुळे क्षणात चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला आणि 1 धावेवरती समाधान मानावं लागलं ते डॅनियल ब्रदर्सला. ओमकारच्या चेंडू अतिशय सुंदर मारलेला फटका, हवेत चेंडू, बघा चौकार जातोय की षटकार, आणि पंचांचा इशारा षटकार. दणदणीत चेंडूवरती जबरदस्त प्रहार आणि चेंडू सरळ सरळ सीमारेषे पार, सुंदर असा बहारदार षटकार. डॅनियल ब्रदरच्या 38 धावा झालेल्या आहेत. ओमकार बीट केलंय, यावेळी बीट केलंय. मला वाटतं चेंडूचा वेग जो होता तो थोडा कमी केलाय आणि फलंदाजाला पूर्णतः बीट केले ओमकारने. अगोदरच्या चेंडूवरती जबरदस्त प्रहार मारून
तुषारने षटकार मारला होता. यावेळी चेंडूची थोडी दिशा आणि वेग बदलला आणि फलंदाजाला पूर्णतः बीट केलं ओमकारने. ओमकारचा पुढचा चेंडू, सामना करतोय तुषार आणि पुन्हा एकदा फलंदाजाला पूर्णतः बीट केले. चेंडूवरती अगदी नियंत्रित चेंडू टाकतोय तो ओमकार. दोन ओमकार, डॅनियल ब्रदर्स, सामना करतोय तुषार. ओमकारचा पुढील चेंडू आत कट करून दिलाय चेंडूला मिळवण्याच्या दिशेने. पाहूया तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित आहे आणि रनिंग बिटवीन द विकेट, अफलातून त्यांच्या दोघांचा ताळमेळ आहे पळण्याचा. 2 धावा पूर्ण केल्या तुषारने. धावसंख्या वाढवली ती डॅनियल ब्रदर्सची. डॅनियल ब्रदर्सची धावसंख्या झाली ती 40. 3 विकेटच्या समाप्तीनंतर डॅनियल ब्रदर चौथं षटक चालू आहे. ओमकार सामना करतोय तुषार आणि निर्धाव चेंडू. पंचांचा कुठलाही इशारा नाहीये. निर्धाव चेंडू. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. डॅनियल ब्रदर्सचे 4 षटक समाप्त झालेलं आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 40. फलंदाजी करतोय तुषार आणि दिनेश. संगीतामुळे मनावरचा ताण दूर होऊन जातो आणि या संगीतामुळे फलंदाजावरती गोलंदाजावरती जो दबाव आहे तो झुगारलाय आणि नवीन गोलंदाज हर्षल. हर्षल आपल्या संघासाठीचं 5वं षटक घेऊन येतोय तो हर्षल. डॅनियल ब्रदर्सची धावसंख्या झालेली आहे 3 बाद 40. हर्षल सामना करतोय दिनेश. हर्षलचा सामना करतोय दिनेश. संघाचं शेवटचं आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतोय तो हर्षल. सामना करतोय दिनेश. पाहूया संघासाठी हे षटक कुणाला फायद्याचं ठरतंय ते. हर्षलचा पहिला चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने मारण्याचा प्रयत्न केला परंतु कट केला मिळवच्या दिशेने. थोडंसं क्षेत्ररक्षण गचाळ झालं. 1 धाव. हर्षलचा पहिला चेंडू 1 धाव. 41 धावा झाल्या त्या डॅनियल संघाच्या. तुषार सामना करतोय हर्षलचा. अतिशय सुंदर फुटबॉल चेंडू होता. मिड ऑनच्या दिशेने मारलेला जबरदस्त फटका. चेंडूवरती जबरदस्त प्रहार. चेंडू सीमा सीधा सीधा षटकार. सुबोध मोरे या ठिकाणी अतिशय सुंदर असं नियोजन करतायत आणि नियोजनाचा आढावा घेत आहेत. हर्षलचा पुढील चेंडू सामना करतोय तो नितीन. नितीनने पुन्हा एकदा मारलेला चेंडू. चेंडू हवेत हवे आणि बाद बाद बाद. अतिशय सुंदर अशी फलंदाजी केली ती नितीन तुषारने. वासू ठाकूर.
वासू ठाकूर. आणि एव्ही फायटर्स. हे पहा लीगल्स आणि एव्ही फायटर्स आणि टॉस साठी या लवकर. हर्षलचा चेंडू कट झालाय आणि चेंडू जातोय स्टंपच्या पाठीमागे सरळ चौकार. अजून 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धाव संख्या झाली ती डॅनियल ब्रदर्सची 51. ओमकारचा बीट केलंय, मारण्याचा प्रयत्न केला, हवेत बॅट घुमवली परंतु निर्धाव असा चेंडू. धाव संख्या 51. शेवटचा अंतिम चेंडू आहे डॅनियल ब्रदर्सचा आणि थोडस गच्चाळ क्षेत्ररक्षण झालं आणि पंचांचा इशारा नो बॉल आणि चौकार. नियोजनामध्ये सुबोध मोरे आणि महेश सर माहीर आहेत, त्याबद्दल काही बोलायची गरजच नाहीये. अगदी काटेकोरपणे आणि व्यवस्थित नियोजन असतं प्रत्येक बाबीवरती त्यांचा. शेवटचा चेंडू आणि सुंदर तटावलेला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, सरळ सरळ षटकार. चला आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतोय, जिथे 2 संघाचं कॅप्टन्स उपस्थित आपल्याला पाहायला मिळतील. करतोय आपण टॉस. लीगल ईगल आणि एव्ही फायटर्स. टॉस गेलाय सोमनाथ टीम कॅप्टन, मला वाटतंय स्वप्नील. लीगल ईगल कॅप्टन टॉस जिंकलात. काय डिसिजन आहे? तयार राहायचंय. आणि ओपनिंग पेर मैदानामध्ये लगेच उतरेल आमचे डीजे मास्टर, ज्यांनी मगाशी गुणलेखन सुद्धा केलं आणि आता आजही दुहेरी भूमिका ते सांभाळतात. नाव आहे रोहित गुरव. आज रसिक प्रेक्षकांना मात्र नक्कीच गाण्यांच्या माध्यमातून डीजे मास्टर ते गाणे सादर करतायत, त्यांचे आपण आभार व्यक्त करूया. चला लगेच ओपनिंग पेर मैदानामध्ये उतरतील. महाराज की जय.
गुड आफ्टरनून एव्हरीवन. दुपारचं सत्र आणि भारतीय प्रमाण वेळेनुसार बरोबर 2:11 झालेत. पहिल्या इनिंगचा खेळ नुकताच संपन्न झाला. डॅनियल ब्रदर्स या टीम कडनं पहिल्या इनिंग मध्ये एकूण धावा उभारल्या गेल्या त्या आपण पाहताय 65 आणि 66 धावांचं एक 62 62 आणि 63 टू विन असं एक मोठं टार्गेट, फायटिंग टोटल ज्याला आपण म्हणतो. मगाशी सुंदर आणि छान असं निवेदन, सूत्रसंचालन आणि समालोचन तुम्ही अनुभवलं, ऐकलं. साहित्यकार आहेत, कलाकार आहेत, लेखक आहेत. कादंबरी जर का आपण उल्लेख करायचा झाला तर आणि रामा कलेक्टर झाला या कादंबरीचे लेखक आमचे सन्माननीय अशोकजी पवार सर यांचं समालोचन आपण मगाशी ऐकलं. त्यांचा आपण मनापासून आभार व्यक्त करूया. आणि मैदानाकडे वळण घेत असताना पहिल्याच बॉलवर फुलटॉस बॉल होता, ज्याला आपण म्हणतो की हा मार खायला आलेला चेंडू चौकार आलाय. थँक्यू. मगाशी आम्ही अशोक पवार सरांबद्दल थोडी चर्चा करत होतो, जे लेखक आहेत, साहित्यकार आहेत आणि राम कलेक्टर झाला या कादंबरीचे 1000 आवृत्ती नुकत्याच त्यांनी सेल केल्यात. म्हणजेच चांगला प्रतिसाद हा वाचकांकडून सुद्धा मिळालाय. पुढच्या वाटचालीसाठी आम्ही अशोक पवार सरांना जरूर शुभेच्छा देऊ. स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सीबीडी बिग बॅश लीग 2026 सीझन 3 मध्ये D2 मध्ये आपण मॅच क्रमांक 5 ला घेऊन आलोय. स्पर्धेचा दैदिप्यमान सोहळा आज एन्जॉय करत असताना एका बाजूला टीम अकाल ज्योत आणि त्यांच्या विरुद्ध डॅनियल ब्रदर्स. दोन्ही टीम्स मात्र तुल्यबल आहेत. एका बाजूला एक मॅच जिंकून पुढे गेला डॅनियल ब्रदर्स, तर एका बाजूला टीम अकाल ज्योत 2 मॅचेस ते जिंकलेत. या मॅच मध्ये पुन्हा एकदा आमचे 2 पंच विजय पाटील सर आणि नासिर शेख सर आपल्याला पाहायला मिळतील. संपूर्ण स्पर्धेमध्ये 4 पंचांचं पॅनल आज आपण पाहताय. ही चौकट राजू आणि मनप्रीत असे सलामीचे पहिले 2 फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. राजू वैयक्तिक 5 या आकड्यावर खेळ करतोय. यावेळेला हा बॉल अगदी आपण पाहिलं तर आडव्या पट्ट्यानं खेळून काढलाय. पंच केलं बॉलवर, ताकदीनं फटका सजवण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकं जुळलं नाही, परंतु जर का पाहिलं गेलं तर बॉल कनेक्ट झाला प्रॉपर. डीप मध्ये होते प्रोटेक्शन, फिल्डर डीप लॉंग ऑन रिजन मिळाले. 1 धाव. धावसंख्या 1 पुढे जात असताना आमचे गुणलेखक सहाय्यक भूमिका त्यांची आम्ही पाहिली. या स्पर्धेमध्ये मॅनेजमेंट कमिटीला साथ देत असताना निखिल पेरू म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. उच्च शिक्षित आहेत, परंतु आज क्रिकेटचं वेळ कोणालाही सुटलं नाहीये. हा बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय, क्लिक केलाय, फ्लिक ऑफ द रिस्ट. राजू गेट्स ऑफ द मार्क विथ क्विक अँड क्लेवर बॅटिंग. चौकार. क्या बात है. संजू राठोड ना, मराठमोला संजू राठोड आज अगदी लहान वयातच इतकी फेम मिळाली. हॉल ऑफ फेम. मराठी आर्टिस्ट कलाकारांना याही स्टेडियमनं घडवलंय. अनेक कलावंत ज्याच्यामध्ये आम्ही आमचाही नाम उल्लेख करू. समालोचनाला जेव्हा आम्ही सुरुवात केली, सर्वप्रथम चांगला प्रतिसाद मिळाला तो सीबीडी कडनं, आणि तिथून पुढे आमचं हे पॅशन आम्ही डेव्हलप करत गेलो. बॉल कट करायचं होतं. हाऊ इज दॅट इज दी अपील. अंपायर स्टेज मम ॲट इज प्लेस सांगतायत इट्स नॉट आउट. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये बॉल टर्न झालाय, डेव्हिड झालाय. बॉल बॅट आणि अगदी बेलीमधनं सरळ निघून गेला, अंगाचा स्पर्श करून गेलाय विकेट किपरच्या मगर मिडीमध्ये. येईल हा अजून एक डॉट बॉल आणि सांगता होईल 5व्या चेंडूची. बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज केपी.
कुणाल पाटील क्षेत्ररक्षणाची सजावट करत असताना राजूसाठी ऑन साइडला 2 सीमारक्षक. आता डीप लॉंग ऑफ मधनं फिल्डर आतमध्ये आणलाय, शॉट एक्स्ट्रा खव्वामध्ये. हा बॉल हलवार पद्धतीनं फक्त ढकलून द्यायचं होतं, बॅटचा एज लागला, बॉल गेलाय शॉर्ट थर्ड मॅन गली रिजन मध्ये राहुल जठरकडे. 6वा चेंडू धाव मिळेल, एक टोटल स्कोर पोहोचलाय. बिनबाद 11 बॅटिंग करणारी टीम अकाल ज्योत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या आपल्याला पाहायला मिळाली ती 11 आणि आता दुसऱ्या षटकासाठी गोलंदाज प्राचारण केले गेले. नाव आहे तुषार. तुषार एक युवा खेळाडू आहे, तुषार एक धाडसी खेळाडू आहे. तुषार कॅन बॅट, तुषार कॅन बॉल ॲज वेल. तुषारनं कालच्या मॅच मध्ये चांगलं बॅटिंग केली आहे, आता मात्र तो गोलंदाजीसाठी प्राचारण केलंय. हा बॉल बराच बाहेर फेकलाय, पंचांकडे पाहत आहेत, पंच लगेचच अपील उचलतील आणि आम्हाला अपडेट करतात की हा वाईट बॉल आहे. मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये नासिर शेख सर आपल्याला पाहायला मिळतील. आज आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस अनुभवतोय. दुपारचं सत्र आहे, वातावरण थोडंसं मी म्हणेन उष्ण आपल्याला पाहायला मिळतं. अशाही वातावरणामध्ये मॅचला आपण एन्जॉय करत असताना यावेळेला हाऊ इज दॅट इज दी अपील. अंपायर स्टेज मम सांगतात की नॉट आउट आहे. पिचिंग इन लाईन, इम्पॅक्ट इन लाईन अँड बॉल हिटिंग डिलिव्हरी, विकेट हिटिंग डिलिव्हरी जर का असेल तर पंच तुम्हाला नक्कीच बाद देतील. पिचिंग इन लाईन पाहतील, इम्पॅक्ट त्याचा पाहतील आणि जर का विकेट हिटिंग डिलिव्हरी असेल तर मात्र नक्कीच फलंदाजाला बाद केलं जाईल. LBW तसं घडलं नाहीये. सेफ येईल, डॉट बॉल बिन दी गेन. इसी बीच डाऊन द ग्राउंड हा फटका झेपावले होते, चेंडूवर झडप घेतली होती, बॉलला अडवलाय, एकच मिळणार आहे. बॅकअप मिळाला तिकडे अंतर्वर्तुळामध्ये आणि एक न स्ट्राइक रोटेट होईल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 13 या आकड्यावर. टोटल स्कोरचा आपण उल्लेख करायचा झाला तर एकूण धावसंख्येचं टार्गेट तो उभं केलंय ते 63 आणि या 63 धावा इथे चेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये शांत तपस्वी संयमानं ही फलंदाजी सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतीये. दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे की आपली विकेट फार महत्वाची आहे, त्यामुळेच की काय मी असं म्हणेन की क्लिनिकल फिनिश त्यांना करायचंय. हा बॉल मनप्रीतनं क्लिअर केलं, डिस्टन्स येईल. हा त्याचा पेटंट आणि ट्रेडमार्क आणि त्याची स्टाईल दाखवणारा हा पहिला चौकार. चार न टोटल स्कोर पोहोचलाय तो 17 या आकड्यावर. 17 अक्रॉस द लाईन इनटू द मिडल ओव्हर द डिफेन्स. उचललाय, मारलाय थेट बाहेर 6. अगर ऐसा ट्रेलर है तो पिक्चर में धमाका होगा. सुपर हिट ब्लॉकबस्टर. द नेम इज मनप्रीत मन्नू ऑन अ फायर.
जबरदस्त खेल। मनप्रीत, वहां तूफान भी हार जाते हैं जहां कश्तियां जीत पे आ जाती है। और एक चौका, तेवर तो हम वक्त आने पर दिखाएंगे। शहर तुम खरीद लो पर हुकूमत हम चलाएंगे, असंच काहीसं हुकूमत डॉमिनन्स वर्चस्व प्रस्थापित करणारा हा अजून एक क्लासिकल स्ट्रोक मनप्रीत। तीसावा नाही, एक्झॅक्टली से नो टू ड्रग्स, मीही तेच म्हणणार होतो मगाशी, आम्ही तेच म्हणालो. चलो चेंज द म्यूजिक प्लीज एंड मेक इट काउंट. खिलाड़ी नया है इधर, बाजी नया खिलाड़ी बटनों पे जिनकी हुकूमत है फिलहाल वो खाना खा रहे हैं हमारे नीलेश भाई. और इसी बीच एक और खरारा आक्रमक, वाव, it's a beautiful piece of batting. This time Raju on a fire. This is fire power batting. षटकार चौकार चौकार षटकार, टोटल स्कोर 39. कसं आहे ना रोहित, दारू पिऊन पैसे वाया घालवण्यापेक्षा दारू बनवणाऱ्या कंपन्यांच्या स्टॉक्स मध्ये इन्व्हेस्ट करा, मग प्रॉफिटच प्रॉफिट आहे. बघा कळतंय का? स्टॉक्स में इन्वेस्ट करो, एक का डबल बनावा. आणि माणसाला व्यसन फक्त दोन गोष्टींचं असायला पाहिजे, एक म्हणजे मेहनत आणि दुसरा म्हणजे पैसा. याही वेळेला हा खोलवर टप्प्याचा बॉल, बबलू अंकल अंडरनीथ and the catch is taken. A big celebration in the match. We are still in the game. दाखवणारा कमबॅक 40+ लिजेंड खेळाडू. थोडा आवाज कमी ठेवा. चला, आणि अजून एक सूचना मी करतोय आयोजन कमिटीच्या वतीनं की जेवण झाल्यानंतर ज्या यूज प्लेट्स असतील त्या तुम्ही कचरा कुंडीतच टाका. इतर कुणीही इतरत्र मैदानाच्या बाहेर सभोवताली फेकू नका. आणि स्टेजवर बसलेले आमचे सर्वच ज्यांनी पाणी पिलं की वॉटर बॉटल, आपल्या बाजूला जे डस्टबिन आहे, डस्टबिन बॅग्स आहेत, अगदी बॉक्सेस असतील त्याच्यामध्ये टाकून द्या प्लीज. इतरत्र कुणीही कुठेही कचरा करू नये. ऑन साइडला ऑन ड्राइव्ह केला हा बॉल, फिल्डर आहे, जज करतील, झेल टिपतील, फलंदाज बाद.
द फर्स्ट विकेट, सेकंड विकेट डाऊन. जे फलंदाज नुकतेच गेले होते मैदानामध्ये पहिल्याच बॉलवर बीट झालेत. हर्षल बॅक टू दी डगआउट. न्यू बॅट्समॅन फायर पॉवर. सिक्सर किंग नाव आहे प्रणित. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण से नो टू ड्रग्ज हे मिशन घेऊन आलोय. खर तर तारुण्य म्हणजे जीवनाचा रचनाकार, सशक्त समाजाचा पाठीचा कणा आणि उद्याचं उज्ज्वल भविष्य. म्हणूनच तारुण्याची बॅटरी आणि या बॅटरीचा योग्यरित्या वापर करा, कारण तिला पुन्हा चार्ज करता येत नाही. तारुण्य हे पुन्हा पुन्हा येत नसतं असं मी युवकांना नेहमीच सांगतो. बॉल हवेमध्ये आणि येईल. ओ, विकेट हॅट्रिकची संधी होती ती गमावली आहे. विकेट हॅट्रिक अपॉर्च्युनिटी इज मिस्ड बाय इंचेस. शायद ये मैच भी हो सकती थी. कॅच ड्रॉप झालाय आणि ड्रॉप कॅच न मैदानामध्ये दबाव वाढवलाय. दबाव 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 आणि प्रेशर. ज्या प्रेशरला झुगारून क्रिकेटचा खेळ तुम्हाला करावा लागतो आणि हा दबाव मैदानामध्ये सहज आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं तंत्र गोलंदाज बबलू. बबलू अंकल हा बॉल उत्तर दिलंय, प्रति उत्तर दिलंय. विहंग मार्गाने बॉलला पाठवलाय. नभांगणात क्रीडांगणाच्या अगदी पलीकडे आलेला हा मनप्रीतच्या बॅटमधनं दुसरा षटकार. पंचेचाळीसावा 46 काढायचे आहेत. 63 अजून इक्वेशन सोपं झालंय. and the equation is required 17 to win. काही धावा अजून ऍड होतील आणि बॉल भरपूर दूर दूर गेलाय आणि आलाय हा बॅक टू बॅक अजून एक षटकार. मनप्रीत मनप्रीत आणि मनप्रीत. फिलहाल इक्वेशन 12 गेंदे और जीतने के लिए 13 रनों की जरूरत. चला चेंडू द्या लगेच. का तुम्ही थांबला? चेंडू द्या. आता रोहित सांगेल तो मी नव्हेच, मी नाही त्यातला. आणि दरवाजा लावा हातला. काय ते जबरदस्त जिद्दी साहसी चिकाटी क्रिकेटचं डेडिकेशन समर्पण. मनप्रीत ऑन फायर. 17 क्रमांकाची जर्सी त्यानं परिधान केली आणि AB डिव्हिलियर्सला तो फॉलो करतोय. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. अनुभवी एक्सपीरियन्स ज्यांच्याकडे आहे. तजुर्बा लेके मैदान के अंदर. 4th ओवर इन प्रोग्रेस. फिलहाल पगड़ा भारी है टीम अकाल जोत का. यहाँ पे मंजिलें भी जिद्दी है, रास्ते भी जिद्दी है. देखते हैं इस खेल में क्या होता है. यहाँ पे सबके हौसले भी जिद्दी है आणि जबरदस्त हौसला आणि या मॅच मध्ये त्याचा इम्पॅक्ट नेहमीच राहिलाय. सिक्स किंग नाव आहे प्रणित आणि प्रणितच्या बॅट मध्ये मॅच मधनं
अगदी मी म्हणेन एअर काढणारा हा षटकार आलाय. या षटकारानं आता नो बॉल प्लस 4 नो बॉल प्लस 4 म्हणजे 5 धावांचा बोनस. पाच आल्या टोटल स्कोर झालाय तो 5 या धावानं 57 अभी भी जीतने के लिए 6 रनों की जरूरत. फिलहाल तीसरे जीत की ओर बढ़ते हुए अकाल जोत टीम 2026 का ये सर्वश्रेष्ठ ऑन द टॉप ऑफ द टेबल एंड अ ड्रीम स्टार्ट फॉर 2026 फॉर अकाल जोत टीम. ऑन ड्राईव्हला ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केला हा फटका आपण जरूर पाहतो एन्जॉय करत असताना मॅचला. आज क्रिकेटच्या आमच्या नवी मुंबईचे अप्रतिम खेळाडू आमचे बंधू अनिरुद्ध पाटील अर्थातच विकी म्हणून त्यांची एक वेगळी ओळख राहिली आहे. प्रणित आणि अनिरुद्ध एकाच डिपार्टमेंट मध्ये ऍज अ फायरमन म्हणून ते काम करतात आणि प्रणितचा खेळ आज आणि काल आणि आज मात्र दोन्ही दिवस मात्र भरपूर चमकला येतो. लांबच लांब आणि उंच उंच षटकार येण्यात आडव्या पट्ट्याने या मॅचला ऑलमोस्ट क्लिअर करणारा हा येईल विजयी षटकार आणि टोटल स्कोर आर पार झालाय. आणि इथे पुन्हा एकदा तिसरा विजेता तिसऱ्यांदा मात्र विजय संपादित केला. मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मेजर पाजी, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स लकी, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स राजू सर, मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स मनप्रीत, कॉंग्रॅच्युलेशन्स हर्षल अँड एंटायर